नमस्कार. नमस्कार. आज आपण भूम येथील डॉक्टर रामाराव कोकाटे यांच्या समवेत आहोत. डॉक्टर रामाराव कोकाटे हे गेली 24 वर्षे भूममध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत. ग्रामीण भागात असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या अडचणी, त्याचप्रमाणे वैद्यकीय व्याधींचं निदान करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री आणि इतर वेगवेगळ्या चाचण्यासाठी असणाऱ्या मशिनरीज यांची अनुपलब्धता असताना सुद्धा या सर्व रुग्णांना आपल्या वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्याच्या आधारे वेगवेगळ्या व्याधींवर उपचार देण्याचं काम डॉक्टर कोकाटे हे करतात. डॉक्टर नमस्कार. 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 डॉक्टर कोकाटे यांच्या वैद्यकीय सेवेचं वैशिष्ट्य असं की डॉक्टर कोकाटे हे मूळव्याध विकारतज्ञ आहेत. ते श्रीराम हॉस्पिटल पाइल्स केअर युनिट हे याचं संचालन करतात. या युनिटच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत हजारो मूळव्याधग्रस्त रुग्णांना उपचार देऊन बरं केलेलं आहे. मूळव्याधीचे उपचार त्या संदर्भातल्या शस्त्रक्रिया हे डॉक्टर करतात. अलीकडच्या काळामध्ये बदलत्या जीवनशैलीनुसार वेगवेगळ्या स्तरातल्या, वेगवेगळ्या वयोगटातल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना मूळव्याध हा रोग भेडसावतो. मूळव्याधामुळं कोणत्याही व्यक्तीचं जीवन जे आहे ते अगदी त्याच्या पूर्ण दिनचर्येमध्ये मूळव्याधीचा खूप त्रास होतो. तर अशा या रोगाबाबत आपण डॉक्टर कोकाटे यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, सर्वप्रथम मी आपल्याला असं विचारतो की मूळव्याधीचं प्रमाण हे अलीकडच्या काळामध्ये कशामुळे वाढलेलं आहे? सर, मूळव्याध हा आजारच पचनशक्ती संबंधी आहे. म्हणजे आहार आणि विहार. मग मूळव्याध हा आजार वेळेवर जेवण न करणे आणि वेळेवर न झोपणे या दोनच गोष्टींमुळे. आणि आता हल्ली लाईफस्टाईल कशी आहे की लोक रात्री उशिरा जेवण करतात, 11-12 वाजता. ते डायजेशन होत नाही. अपचनामुळे आपल्या अंगामध्ये उष्णता वाढते आणि त्या उष्णतेच्या पोट साफ न झाल्यामुळं, पोट नाही साफ झाले की मूळव्याध उद्भवतो. म्हणजे जेवणाच्या वेळामधला अनियमितपणा हा मूळव्याधीला प्रामुख्याने कारणीभूत आहे. आणि व्यायामाचा अभाव. म्हणजे आपण कसं ऑफिसमध्ये बसून राहतो दिवस, त्यामुळे व्यायाम नसल्यामुळं पण खाल्लेलं अन्न व्यवस्थित नाही पचल्यामुळं मूळव्याध उद्भवतो. सर, आता तुम्ही म्हणजे ही कारणं तुम्ही सांगितले, परंतु आता असं आहे की नोकरी, व्यवसाय, वेगवेगळे उद्योग याच्यामध्ये काम करत असताना माणसांच्या जेवणाच्या वेळा या म्हणजे असं अगदी शिस्तबद्ध आणि नियमितपणे राहणं म्हणजे खूप अवघड झाले, दुरापास्त आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या म्हणजे क्षेत्रातील लोकांना हे रात्रपाळी आपण जावं लागतं कामासाठी. बरोबर. तर मग अशा लोकांनी म्हणजे मूळव्याध टाळण्याच्या बाबतीमध्ये काय दक्षता घ्यावी? ज्या लोकांना सर वेळेवर जेवता येत नाही, वेळेवर झोपता येत नाही, ह्या लोकांसाठी आपण आहारात बदल करू शकतो. म्हणजे आहारामध्ये नॉनव्हेज, विशेषतः चिकन, मासे हे खाल्ल्यानंतर उष्णता खूप वाढते आपल्या अंगामध्ये. तर ह्याचं नॉनव्हेजचं प्रमाण कमी करावं आणि शक्यतो वेळेवर जेवायचा प्रयत्न करावा. तरी पण पाण्याचं प्रमाण भरपूर जेवणामध्ये फायबर डाएट, पालेभाज्या, फळं वगैरेचं प्रमाण वाढवलं पाहिजे. आणि 2 जेवणामधलं अंतर जे आहे कमीत कमी 12 तासाचं अंतर ठेवावं. रात्रीचं जेवण शक्यतो सकाळच्या जेवणापेक्षा निम्म असावं. म्हणजे आपण काय करतो, सकाळच्या आता आपल्याला झोप तर मिळत नाही तरी पण रात्रीचं भरपूर जेवतात लोक. तसं नाही करायचं. सकाळचं जेवण समजा आपण 2 पोळ्या खाल्ल्या तर रात्रीची 1 पोळी असायची. आहारामध्ये फायबर डाएट म्हणून जो प्रकार असतो की फळं आहेत, पालेभाज्या आहेत, याचं प्रमाण जास्त असावं. मग आपण मूळव्याधाला थोडंसं टाळू शकतो. मूळव्याधी बरोबरच आपण अलीकडे नेहमी शब्द ऐकतो की मलावरोधाचा त्रास आहे किंवा बद्धकोष्ठाचा त्रास आहे. तर मलावरोध, मलावस्तंभ हे 2-3 शब्द आहेत. पोट साफ न होणे, पोट साफ न झाल्यामुळं मूळव्याध हा उद्भवतो. मेन कारण त्याचं ते. आणि मलावरोध वेळेवर न जेवण्यामुळे मलावरोध झाल्यानंतर परत मूळव्याध उद्भवतो त्याच्यामध्येच. आपण म्हणजे मूळव्याधीच्या विकाराने ग्रस्त अशा म्हणजे अनेक लोकांना म्हणजे शस्त्रक्रियाने वेगवेगळे उपचार करून बरं केलेलं आहे.
तर ह्या म्हणजे मूळव्याधाची लक्षणं काय आहेत किंवा मूळव्याधाचे काय वेगवेगळे प्रकार आहेत का, त्याचं स्वरूप वेगवेगळं असतं का? हा, मूळव्याधामध्ये सर एक 3-4 प्रकार आहेत मूळव्याध. मूळव्याधामध्ये तसे वेगवेगळे त्या स्टेजनुसार तसे नावं दिलेली आहेत. मूळव्याधामध्ये जास्त प्रमाणात आढळणारा फिशर म्हणून एक आजार आहे. फिशरमध्ये काय होतं की पोट साफ नाही झालं, टॉयलेटला जरा कडक गती होतात लोक. कडक झाली की टॉयलेटची जागा चिर पडते. मग ती चिर पडलेली चिर जखम ही भरत नाही लवकर. वारंवार पोट नाही साफ झाली त्याची चिर वाढत जाते. त्याला आपण हे म्हणतो फिशर म्हणतो. फिशर आणि आयुर्वेद भाषेमध्ये त्याला परिकर्तिका म्हणतात. मग त्याच्यावर वेदना खूप असतात त्याच्यामध्ये. मग पेशंट खूप दुखतो, टॉयलेटला जाऊ वाटत नाही, अशी लक्षणे घेऊन डॉक्टरांकडे येतात. फिशर मध्ये पण 1-2-3 प्रकार आहेत. समोरच्या बाजूला टॉयलेटच्या, मागच्या बाजूला टॉयलेटच्या आणि दोन्ही बाजूला पण फिशर असू शकतो. जास्तीत जास्त फिशर मागच्या बाजूला होतं, मनक्याकडच्या साईडला, कारण त्या भागावर प्रेशर जास्त असतं टॉयलेटला. आणि कडक संडास, मग त्याच्यावर ट्रीटमेंट काय असते, पोट साफ, हेच मेन आहे त्याच्यासाठी. टॉयलेट कडक झाले नाही. हे भगंदरचे प्रकार झाले. भगंदर मध्ये काय होतं की बरं ज्या दिवस भगंदर आले त्याच्यावर कोंब येतो आणि आपण म्हणतो भगंदर आणि कोंब असा प्रकार असतो. हे भगंदराचा मूळव्याधाचा एक प्रकार आहे फिशर. दुसरा प्रकार म्हणजे आपण भगंदर म्हणतो. भगंदर मध्ये काय होतं की टॉयलेटच्या जागेला बाजूला बेंड आल्यासारखे येतं, अशी फुटकुळी येते आणि ती तिथून घाण वाहत राहते. आणि ती घाण वाहिली म्हणजे फुटकुळी आली की दुखतं, आणि ती घाण वाहिली त्यातनं स्राव बाहेर पडला की बरं वाटतं पेशंटला. आणि हाच प्रकार 1-2 महिन्यांनी, कुणामध्ये 4 महिन्यांनी, कुणाला 6 महिन्यांनी, कुणाला वर्ष 2 वर्षांनी उद्भवू शकतो. अंगात जशी उष्णता वाढली तसे. हा काय कायमचा बरा होत नाही, त्याला भगंदर म्हणतो. मग भगंदरामध्ये सुद्धा 4-5 प्रकार आहेत, कुठल्या बाजूला आहे त्याच्यानुसार आहे. भगंदर हा फार किचकट आजार आहे. आणि परत रक्ती मूळव्याध हा एक मूळव्याधाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये काय होतं की टॉयलेटला आपण जाऊन आलो की असं रक्ताच्या अक्षरशः चिळकांडी लागते काय लोकांना. मग पेशंट तेव्हा वेदना नसतात, रक्ती मूळव्याधमध्ये वेदना नाही, पण ब्लिडिंग खूप असतं. त्याच्यामध्ये बी 4 प्रकार आहेत. सुरुवातीला जस्ट आतल्यातच छोटे रक्तवाहिनीचा कोंब येतो आतल्या साईडला आणि तिथं ब्लिडिंग होतं. तोच तसा खाली यायला लागतो. मग टॉयलेटच्या जागेच्या बाहेर येतो तो, आणि मग तो काय वेळा बाहेर आलेला हाताने ढकलावा लागतो. तो हाताने जातो, पण काय वेळा हाताने ढकलला तरी तो जात नाही आतमध्ये. मग तो 4था प्रकार झाला त्याचा. मग त्याच्यामध्ये सर्जरी लागते. बाकी मग आपण हाताने ढकलतो, तो जात असेल तर त्याला इंजेक्शन असतं. इंजेक्शन कमी होऊन जातं, किंवा पोट साफ व्हायची औषधं दिली तरी तो रक्त थांबू शकतो. आणि हा रक्तीमुळ्याचा प्रकार झाला. आपण 3 प्रकार बघितले. फिशर, हे पाईल्स म्हणतात त्याला, इंटरनल एक्सटर्नल. ह्याच्यात इंटरनल आणि एक्सटर्नल 2 प्रकार आहेत आणखी ह्याच्यामध्ये पण, रक्तीमुळ्यामध्ये पण. काही वेळा एक्सटर्नल पाईल्स मध्ये ब्लिडिंग होत नाही, पण रक्त साखळतं त्याच्यामध्ये. साखळलेलं रक्त खूप त्रासदायक असतं, ते खूप दुखतं, त्याला पण सर्जरी करावी लागते. हे झाले पाईल्सचे प्रकार. आणि भगंदरमध्ये त्याच्यामध्ये पण सर्जरीची ट्रीटमेंट आहे. आणि पाईल्स मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डिग्रीमध्ये इंजेक्शनने भागू शकतात रक्तीमुळ्याला, त्याच्यामध्ये काय वेदना नसतात. मात्र फिशर आणि इकडे भगंदरमध्ये वेदना खूप असतात. असे प्रकार आहेत मूळव्याधचे. तसं तर मूळव्याध हा खूप आजार बदनाम झालेला आहे. ऍक्च्युली प्रत्येक पेशंट मध्ये वेगळाच प्रकार बघायला भेटतो आपल्याला, आणि वेगळीच लक्षणं असतात, वेगळीच ट्रीटमेंट. प्रत्येकामध्ये थोडा ट्रीटमेंट मध्ये पण फरक राहतो. पण लोकांना कसं असते की ब्लिडिंग पाईल्स असेल, रक्तीमुळ्याध असेल तर रक्त कुठून कुठे येतं, घड्याळ एक समजूया आपण. वरच्या साईडला 12, ह्या साईडला 3 वाजले, खालच्या साईडला 6 वाजले आणि ह्या साईडला 9 वाजले. तर ब्लिडिंग पाईल्सचे 4 o'clock पोझिशन, 7 o'clock आणि 11 o'clock पोझिशनला असे पाईल्स असतात. ते पाईल्स म्हणजे काय असतं की रक्तवाहिन्या असतात. त्या उष्णता वाढून त्या रक्तवाहिन्या तिथं जमा होतात गरमीनं, आणि टॉयलेटला येतात त्या रक्तवाहिन्या फुटतात. मग आपण समजा 4थ्या पोझिशनला रक्तवाहिनी आली यावेळेस रक्तीमुळ्याची, आपण ती दुरुस्त करून दिली पेशंटला. पण काय वेळा 7व्या पोझिशनची रक्तवाहिनी परत यायची शक्यता असते, काय वेळा 11 पोझिशनची. मग माणसाला परत ब्लिडिंग काय दिवसांनी तसा मुळ्यात बदनाम आहे. पण लोकांना आता आपण सांगू शकत नाही ना, अशिक्षित असतात की 4 o'clock आली होती बाबा, 4थ्या पोझिशनला आली होती आणि ती आपण बरी करून तुम्हाला दिली. मग लोक मुळ्यांमध्ये वारंवार यायचं प्रमाण जास्त आहे, असा लोकांचा गैरसमज आहे.
आपण मूळव्याधीच्या म्हणजे सर्व प्रकरणांवर म्हणजे शस्त्रक्रिया करताना मूळव्याधामध्ये फिशर हा जो प्रकार आहे ह्याला शस्त्रक्रियेची गरज नसते. फिशर मध्ये काय होतं, टॉयलेटच्या जागेचे जे साईडचे स्नायू असतात ते आकुंचन पावतात. आकुंचन पावल्यामुळं फिशर मध्ये ती जागा लहान होते. जागा लहान झाल्यामुळं आतून जर कडक संडास झाली ती जागा तुटते. मग त्याला ती संडासची जागा नॉर्मल करणे, ते स्नायू रिलॅक्स पोझिशन मध्ये आणणे, त्याला डायलिटेशन म्हणतात अलोपॅथी शास्त्रामध्ये, आधुनिक शास्त्रामध्ये. आणि आमच्या शास्त्रामध्ये अग्निकर्म म्हणतात. तो जो मसल असतो तो मसल थोडासा कट करायचा. त्याचे पण खूप प्रकार आहेत सर्जरीचे. बोटाने पण आपण डायलिटेशन देऊ शकतो, आपल्या भूल वगैरे देऊन वगैरे ह्या गोष्टी करू शकतो. ते फिशरचे उपचार. टॉयलेटची जागा नॉर्मल झाली, तिथे एखादा कोम असतो तो आपण लेझर करू शकतो किंवा क्वार्टर लेझर करू शकतो. तो झाला की ते झाले नॉर्मल ट्रीटमेंट. हे फिशर मध्ये ही ट्रीटमेंट आहे. तर डायलिटेशन, टॉयलेटची जागा नॉर्मल करणे, आलेला कोम कट करून घ्यायचे. हे सर्व श्रीराम हॉस्पिटलच्या माध्यमातून होतं. श्रीराम हॉस्पिटलमध्ये आपण फिशर, डायलिटेशन, कोम काढणे किंवा रक्ती मूळव्याधाला जो इंजेक्शन वगैरे आपण देतो, स्क्लेरोथेरपी म्हणतो, क्लोरायझोड एजंट असं इंजेक्शन दिले ते जिरून जातं जागेवर. हे ट्रीटमेंट आपण करतो.